नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी पद्धतीचा अंड्याचा रस्सा. झणझणीत खूप छान लागतं. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. सुकं भाजलेलं खोबरं, भाजलेले धने, भाजलेले तीळ, भाजलेले जिरे, कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि सुक्या मसाल्यांमध्ये गरम मसाला, कोल्हापुरी लाल तिखट, काश्मीरी मसाला, हळद आणि मीठ. सर्व कोरड्या मसाल्यांचे मी मिक्सरला बारीक करून पेस्ट करून घेणार आहे आणि त्यासाठी उकडायला ठेवलेली आहेत मी 5 अंडी. हे आपलं वाटलेलं बारीक वाटण आहे. हे आता आपण अंड्याच्या रश्श्यासाठी वापरू. मी पहिला आता एक प्रथम भांडं ठेवलं आहे. गॅस पेटवून घेतला आहे. आता आपण रस्सा करायला सुरुवात करू. त्यासाठी मी भांडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण कोरडे मसाले घालणार आहोत. कोरडे मसाले तेलात परतले गेले की आमटीला खूप छान कट येतं. एक 2च मिनटं मसाले भाजले की हलवून मसाला घालून घ्यायचा आहे. कारण कोरडे मसाले खूप पटकन जळले जातात, त्यामुळे त्यामध्ये पटकन मसाला घालून घेणे. मसाला खूप छान तेलात परतला गेला पाहिजे. तुम्हाला हवं असेल तितकंच पाणी घाला. जर तुम्हाला सुकी अंडी करायची असतील तर थोडंसंच पाणी घाला आणि त्यात अंडी टाका, तर सुकी अंडी होतात. पण मला थोडासा रस्सा करायचा आहे, त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी घालणार आहे. आणि रंग बघू शकताय तुम्ही. आमच्या कोल्हापुरी तिखटाचं किती छान कलर आलेला आहे. आता ह्याला थोडं उकळी आली की आपण अंडी टाकून देऊ. मी उकडून व सोलून व चिरा पाडून घेतलेले आहेत, त्यामुळे आजपर्यंत तिखट मीठ लागतं आणि अंडी खायला खूप छान लागतात. आपण आता वळूया कृतीकडे. आता आपल्या रश्श्याला खूप छानशी उकळी आलेली आहे. आता आपण यात अंडी टाकून देऊ. आणखीन एक 5 मिनिटं झाकून ठेवू. आता पहा, कोल्हापुरी अंड्याचा रस्सा झणझणीत कोल्हापुरी तिखट घातलेला. बघता क्षणी तोंडाला पाणी येईल असा. तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. नमस्कार.